पुरस्कृत केलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार कोणी संघाच्या वतीने. आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अच्छा, या तिसऱ्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहेत मॅन फ्रॉम सागाव रमेश म्हात्रे सर, अर्थातच मेक्या तुम्हाला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात होते आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद सहस्रबुद्धे सर. पॉवर प्लेचं पहिलं षटक संदीप फुटाणे अर्थातच सँडी आपण बघतोय खोणी गावांकडून. पहिला चेंडू ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेऊन फाईन लेगला क्षेत्ररक्षकाच्या वरतून डीप मध्ये भरपूर वेगाने चाललाय, सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न फसला आणि हा चेंडू सीमा पार. या दिवसाची सुरुवात चौकाराने. प्रेक्षक आमचे पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत, त्या सर्वांना मी नम्र सूचना करतो, आपण आमच्या पडद्याच्या बाहेर जा, जिथे सीमारेषा आहे आणि कोणताही वादावाद कॉन्ट्रोवर्सी होणार नाही. यस, धन्यवाद. सर्व प्रेक्षक जे चेअर्स घेऊन आतमध्ये बसलेले आहेत, खुर्च्यांच्या वरती जे पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत, त्या सर्वांना ही सूचना असेल. संदीप शफल झाला, बिभीषण हुक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, फाईन लेगला हर्षद वेगाने पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. गुड रनिंग. चेंडू जसा बिहाइंड द विकेट गेला आणि भरपूर वेगाने हर्षद धावला होता तो डेंजर एंडकडे स्ट्रायकिंग एंडला. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आमच्या सूचना करेन, जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांनी कृपया करून आमच्या पडद्याच्या पाठीमागे जा. यस, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. सर्वांना मी विनंती करेन, कृपया करून आपण आमच्या पडद्याच्या पाठीमागे बसा. ज्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी आहे, प्रेक्षकांसाठी सुविधा करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी आपण बसून या सामन्यांचा आनंद घ्या. फुल टॉस होता, ऑन साईडला दिशा दिले, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हवेमध्ये जम्प स्वतःला स्टेज केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हर्षद कडून नक्कीच होता, रस दाखवला होता हर्षदने, परंतु बिभीषणने थांबवलं कारण डीप मधून फेकी देखील येत होती. गॅदर चांगल्या पद्धतीने संदीप फुटाणे करतात. रन मिळते 1 आणि धाव फलक सध्या आपण बघतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना 6. या आकड्यावरती आमच्या समवेत आहेत राजकुमार पाटील आणि त्याचबरोबर भावेश. गुणसंख्या लेखकाची भूमिका भरपूर महत्त्वाची असते आणि सध्या आमचे दोन्ही स्कोरर ही भूमिका पार पडतात. भरपूर वेगाने या ठिकाणी हा चेंडू आपण बघितला, शरीराचा वेध घेणारा बँड विकेट रक्षक राहुल त्या ठिकाणी आपण त्यांना बघितलं. धाव घेण्याची संधी त्यांनी दिली नाही. हा निर्धाव चेंडू आपण बघतोय, पहिला या तिसऱ्या दिवसामधला. षटक पहिलं प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर आपण बघितल्या त्या 2 सिंगल आणि यात येतोय तो निर्धाव चेंडू. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. संदीप शफल दिला, ऑन साईडला पुल करतायत, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू हवेमध्ये आहे, एलिव्हेशन नव्हती या फटक्यामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत, टप्पा पडला त्या ठिकाणी. इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक पोहोचले होते, फेक करतायत तोपर्यंत सहजरित्या आपण बघतोय त्या 2 धावा आणि या दुहेरी आकड्याने धाव फलक आता संतपणे पुढे जात असताना आपण बघतोय 8 या आकड्यावरती. बघा, जे प्रेक्षक पुन्हा एकदा मी त्यांना सूचना करतो आमच्या आयोजकांच्याकडून, पडद्याच्या आतमध्ये आपण बसू नका आणि त्यासोबत पडद्यावरती आपण पाय देखील ठेवू नका. आयोजक त्या ठिकाणी येतील, गैरवर्तणूक करू नका, आपण लज्जास्पद आपण आपलं कृत्य करू नका कृपया करून. ओ पिच होता, ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळवलाय चेंडूला, डीप मध्ये भरपूर वेगाने हा चेंडू टप्पा पडला आणि सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. संगीत आपण ऐकलं सकाळच्या सत्रामध्ये. कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी आपण गणरायाला साकडं घालतो, गणरायाची पूजा करतो, कारण सर्वात आधी वंदनीय आहे तो आपला बाप्पा.
पहिलं षटक संपन्न, धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या 12-2 चौकार आपण बघितले बिभीषण म्हात्रेच्या बॅटमधून. एका बाजूला अनुभव तर एका बाजूला आपण बघतो हर्षद ठोंबरे, तो एक यंग टॅलेंटेड फलंदाज आहे या खोणी संघाचा. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. आघाडीला ही जोडी आपण बघतोय. खोणीची दुसऱ्या बाजूने संदीप फुटाणे, त्याने षटक हाताळलं. 12 धावसंख्येचं ब्रेकथ्रूच्या शोधात काटेरी संघ नक्कीच आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यात स्वतः संघनायक राज पाटील. डीपमध्ये स्क्वेअर लेग आणि डीपमध्ये आपण बघतोय ते म्हणजेच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. आणि याच दरम्यान त्यांचं शुभागमन झालंय. आदरणीय श्री सुखदेवजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑन साईडला लॉफ्ट केला, गॅप शोधत होते हर्षद. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोहित कॅच ड्रॉप. हा झेल महत्वाचा होता कारण विकेटच्या शोधात आहे काटे आणि एक सहज सोपा झेल असं वाटलं की रोहित आपल्या हातामध्ये सामावून घेतील चेंडूला, परंतु अखेरच्या क्षणाला चेंडू त्यांच्या हातामधून निसटला आणि हे जीवदान आपण बघतो हर्षद ठोंबरेला. धाव मिळते एक. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते 13 या आकड्यावरती. 13 रन्स प्रोग्रेस सेकंड ओव्हर. उंबारली गावेंकडून हे षटक संघनायकाला पहिल्याच चेंडूवरती असं वाटलं की यश मिळेल, परंतु इथे नक्कीच अपयश. चेंज ऑफ पेस होता. लो फुल टॉस स्क्वेअर लेग मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चकमा दिला चेंडूने, वळण घेतलं आणि हा चेंडू सीमा पार चौकार. थोडंसं वळण घेतलं, भरपूर वेगाने तो आला आणि त्यानंतर डायव्हर्ट झाला आणि त्याच कारणासह अक्षयकडून हा चेंडू मिस होतोय. शफल झाले आणि हा चेंडू सरळ यस्टॅन वरती पाहायला मिळतो. फुलर लेनचा हा चेंडू क्रॉस बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय. इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. खोणीला पहिला धक्का. बिभीषण म्हात्रे बाद. पहिला धक्का बसलाय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते आणि फॉलो करण्यात आलं गोलंदाजाकडून. यस्टांचा वेध घेणारा चेंडू जो पहिला धक्का देतोय खोणी संघाला. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आला किरण म्हात्रे. राज पाटील फुल टॉस आणि यावेळेला चकमा दिलाय. चेंज ऑफ पेस, आणखी एका विकेटचं बदल. लागोपाठचा दुसरा धक्का. ती धावांची गती भरपूर वेगाने वाढत होती खोणीची, त्या धाव गतीला आता स्पीड ब्रेकर उभे करण्याचं काम करतोय. लागोपाठचा दुसरा धक्का राज पाटीलने दिलाय आणि किरण म्हात्रे शून्यावरती बाद. गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे ते आदरणीय श्री बालू पाटील जे एक्स क्रिकेटर आहेत घारिवलीचे, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल विकेट हॅट्रिकसाठी. आणि आता लागोपाठचे 2 धक्के देखील दिलेत राज पाटीलने. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तो आहे. किरण मात्र सस्त्यामध्ये परतला. सरळ बॅटने फक्त बॅटचा चेहरा उघडत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. फ्लाईट होती या चेंडूमध्ये. आपण जर बघितलं टॉस केलं होतं चेंडूला. काही काला चेंडू हळुवार पद्धतीने हवेमध्ये संचार करत असताना आला. गती कमी होती आणि त्याच कारणात फसले फलंदाज आणि दुसरा धक्का या ठिकाणी बसलाय. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत चौथ्या क्रमांकावरती ते म्हणजेच आकाश ठोंबरे आणि याच दरम्यान आदरणीय श्री कैलाशी पाटील साहेब आणि त्याचबरोबर नितीन फुलवरे यांच्या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नावफलक आहे 17 वरती आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश आला. राज पाटील इज ऑन हॅट्रिक. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह करतात. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू, ज्या ठिकाणी रोहित भरपूर वेगाने पोहोचला चेंडूवरती. उचलून फेक ॲक्युरेट गुड थ्रो तोपर्यंत मिळत आहे सहजरित्या. आपण बघतोय 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलंय ते पुढे 19 या आकड्यावरती. 19 रन्स प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. पॉवर प्ले सुरू आहे या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये होत्या त्या 12 या षटकामध्ये आतापर्यंत येत आहेत त्या म्हणजेच धावा 7 धावा.
आखो टप्प्याचा हा चेंडू होता ऑन साइडला वळवला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आकाश ठोंबरेने ठोकलाय हा भव्य षटकार. असताना आपण बघितलं अखेरच्या चेंडूवरती षटकार आणि पॉवर प्लेची सुरुवात बिभीषण मात्रेने चौकाराने केली होती. 2 षटकांची सांगता आणि धाव फलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 या आकड्यावरती. 12.5 सरासरी या धावगतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आता दोन्ही बंधुराज हे ठोंबरे ब्रदर्स सध्या आपण बघतो हर्षद आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही जेन्युअन ऑलराऊंडर आहेत. आकाशकडे आपण बघतोय लेदर बॉल क्रिकेटचा नक्कीच क्लास आहे, त्याच्याकडे तंत्र आहे. आणि दुसऱ्या बाजूला हर्षद त्याने कमी वयामध्ये आपला ठसा नक्कीच उमटवला तो या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गतवर्षी हर्षद ठरला होता ग्रामीण प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. आणि आकाशने गतवर्षी पहिल्याच आपण जर बघितलं तर वर्षामध्ये गतवर्षी त्याने पहिली मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली मलंगड क्रिकेटमध्ये खेळत असताना. 2 षटक संपन्न. धावफलकावरती 25 आणि तिसऱ्या षटकामध्ये आलाय तो रोहित पाटील. हा देखील अष्टपैलू आहे, यंगस्टर आहे, गुणवत्ता त्याच्याकडे आहे. आणि हे चांगलं बॅटल आता रोहितच्या अगेन्स्ट हर्षद ठोंबरे. टप्पा पडला, वेग होता या चेंडूमध्ये आणि जो अनुमान होता हर्षदचा पूल करण्याचा प्रयत्न होता ती उंची हर्षदला या फटक्यासाठी मिळाली नाही चेंडूची. आणि टप्पा पडल्यानंतर बॅट अँड पॅड मधून हा चेंडू निघून जातो तो एस सी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू आपण बघतोय निर्धाव. रोहित आणि हर्षद हे खूप चांगले मित्र आहेत. शाळेमध्ये असताना आम्ही एकत्रित होतो. मी देखील हर्षद असे रोहित असेल परंतु आता क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या वेगवेगळ्या संघांमधून आपल्या गुणवत्तेला न्याय देत असताना डीपमध्ये रोहित त्या ठिकाणी स्क्वेअर लेग तैनात करतात हर्षदसाठी. डीपमध्ये मिड विकेट आहे, डीपमध्ये आहे ते लॉंग ऑन, डीपमध्ये लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. ऑन साइडला उचलला बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवरती लागलेली 6 धाव संख्येची मोहर. षटकार. हा षटकार. षटकार धाव फलक 31 या आकड्यावरती आपण बघतोय. पॉवर प्ले संपन्न झाला. तिसरं षटक या ठिकाणी आपण बघतोय रोहितचं, जो पुन्हा एकदा राईट हार्ममध्ये विकेट. फुल टॉस होता. बॅक टू दी बॉल, डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची विकेट. येस, इट इज आउट. गरज होती का या ठिकाणी हा प्रश्न पडलाय. आकाश पूर्णपणे या ठिकाणी नक्कीच धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नव्हता परंतु हर्षदच्या शेवटच्या क्षणाला कॉल आला आणि इथे तोच बाद होतोय. रनआउटची मोठी विकेट इथे पाहायला मिळते आहे. ती खोडी संघाला तिसरा धक्का. आज आहेत भरपूर हर्षद, कारण ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण धावसंख्या जर बघितली 9 षटकार आला होता. कॉन्फिडन्स लेवल होता त्याच्याकडे. कॉन्फिडेंटली त्याने एक षटकार नक्कीच ठोकला होता. परंतु क्रिकेटमध्ये रनआउट म्हटलं की आत्महत्या, सुसाईड, आणि तेच काहीसं घडलं. नाराजी हर्षदने व्यक्त केली. आकाशचा खरं तर कॉल होता आय थिंक दुसऱ्या धावेचा, परंतु अखेर नकार आला आणि हर्षद पूर्णपणे क्रीज त्याने सोडली होती. फुलर लेंथ, गुड बॉल. भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळाला क्रीजमध्ये. यावेळेला गोलंदाजाने क्रीजचा वापर करत असताना अगदी पुढ्या चेंडूला टाकलं होतं आणि ते नक्कीच मिस झाले ते आकाश ठोंबरे. अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू आपण बघतो. रोहित कमबॅक करतायत. रनआउटची विकेट. त्यानंतर निर्धाव चेंडू. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 2. आडवा बॅटे ड्राईव्ह करता. एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले. स्टॉप केलं चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या प्रयत्नामध्ये उचलून फेक. तोपर्यंत आपण बघतोय धावा 2. गुड फिल्डिंग. लॉंग ऑफला आपण बघितलं त्या ठिकाणी तकदीर होते. भरपूर वेगाने
लॉंग ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हरचं अंतर त्यांनी पूर्ण केलं आणि चेंडूला थांबवण्यामध्ये त्यांना यश आलं पहिल्या प्रयत्नामध्ये. आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये उचलून फेक करतील तोपर्यंत धावा आपण बघितल्या. धावून पूर्ण करत असताना आकाश आणि नवीन आलेला फलंदाज दिनेशला, जो स्लॉगर आहे 5व्या क्रमांकावरती येतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे ती आतापर्यंत 34. फुल टॉस होता, टायमिंग झालेलं नाहीये, नो बॉल. वेस्ट आहे, कमरेच्या वरती बीमर होता. इस दर्शवलं अंपायरने. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी मिड ऑनच्या दरम्यान आणि धाव मिळते आहे ती 1 आहे. तसंच 1+1 आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. प्रत्येक संघाकडे प्रत्येक सत्रासाठी एक एक रिव्ह्यू असेल. रनआउट आणि हाईट फॅक्टरसाठी आपण हा रिव्ह्यू घेऊ शकता. 15 सेकंदाच्या आतमध्ये आपण रिव्ह्यू त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. रोहित फ्रीटचा चेंडू असेल, मुवा असेल ती फलंदाज दिनेशकडे आणि स्वतःच्या डावाचा पहिला चेंडू देखील दिनेश फेस करेल आणि इथे प्रयत्न असेल त्याचा बाउंड्रीमध्ये कन्वर्ट करायचा या चेंडूला. रोहित. फुल टॉस होता, डीप मध्ये गरंगलात कार्पेटच्या सहाय्याने डायव्हर्ट झाला चेंडू. बॅकअप आहे त्या ठिकाणी, अक्षय येतोय बॅकिंगसाठी. तोपर्यंत आपण बघतोय फ्री हिटच्या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा. षटक या ठिकाणी संपन्न झालं ते 3रं आणि 3 षटकांच्या खेरीज 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ खोणी जाऊन पोहोचलाय. तो 38 या आकड्यावरती ड्रिंक्स ब्रेकर. आपण पाणी घेऊन जा असेल या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक घेऊया आपण, एक छोटीशी विश्रांती आणि जाऊयात डीजे मास्टरकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. चा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती आपण बघतोय धावा त्या 38. तिन्ही गोलंदाजांचा विचार केला तर दुहेरी अंकामध्ये धावा त्यांनी कर्ज केलात. परंतु दुसरं षटक जे आपण बघितलं, राज पाटील जे संघनायक आहेत, पॉवर प्लेमध्ये दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी गोलंदाजी केली. 2 विकेट त्यांनी नक्कीच मिळवल्या. 13 धावा कर्ज केल्या आणि त्यानंतर रोहितने देखील धावसंख्या कर्ज केली आहे ती 13 आणि पहिलं षटक होतं 12चं. 38 वरती सुस्थितीमध्ये नक्कीच आहे हा खोणी संघ, परंतु त्यांचे गडी आतापर्यंत बाद होत आहेत. ते 3 आकाश आणि दिनेश कशा पद्धतीनं या डावाला आता पुढे नेतील. षटक क्रमांक 4 आणि या षटकामध्ये आला वेगवान गोलंदाज अक्षय पाटील. फुल टॉस होता, बॅटवरती मिडल होत नाही, कार्पेटच्या सहाय्यानं थोडा लॉंग ऑन मध्ये ज्या ठिकाणी सँडी यांना आपण बघतोय. संदीप फुटाणे चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील चांगली येते. धाव मिळते 1 आणि धाव फलक आता 39 या आकड्यावरती आपण बघतोय. पहिला सामना आहे आजचा 3रा दिवस आणि या पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते क्रीडांगणाच्या सभोवताली. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि मी विनंती करेन हे दुटणे आणि आजचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी रिपोर्ट करायचं आहे. फुलटॉस ऑन साइडला, हवेमधून हा चेंडू चाललाय तो मिड विकेटला सीमा पार. षटकार. होता आणि दिनेशने टॉस केलं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 45 वरती, 45 आकड्यावरती. 4थं षटक सुरू आहे. इरादे स्पष्ट आहेत खोणी संघाच्या दोन्ही फलंदाजांचे आणि चेंडू जर असे असतील तर उत्तर हेच असेल. कमबॅक कसं असेल. वेग होता भरपूर. आडवा बॅटने हॅमट करत असताना आपण बघितल्या ठिकाणी थोडासा फंबल, मिसफील्ड थोडी झाली, फेकी नॉन स्ट्रायकिंगला ॲक्युरेट आली, परंतु तितकाच वेग होता
दुसरी रन कंप्लीट करण्यामध्ये आकाश ठोंबरेचा गुड रनिंग. ही चोरटी धाव पाहायला मिळाली. थोडासा चेंडू निसटला फक्त आणि त्याचा फायदा लगेचच उचलत आहेत हे दोन्ही फलंदाज. दुहेरी आकड्याने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते 47 वरती. लेफ्ट केलाय चेंडूला, ऑफ स्टंपचा बाहेर होता चेंडू आणि अंपायरचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. फ्रॉम द विकेटने अँगल क्रिएट करत असताना आपण बघतो अक्षयला. त्या ठिकाणी ते गोलंदाजी करतात. सड पातळ बांधाचा खेळाडू आहे, यंगस्टर आहे आणि इथे नक्कीच या चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी चेंडू हाताळलेले आहेत ते 3 आणि धावा खर्च केलेले आहेत त्या 10. ऑन साईडला वळवला स्क्वेअर ऑफ द विकेट. टप्पा पडला त्या ठिकाणी. रोहित आहे त्यांच्या हातामध्ये हा चेंडू. गुड फिल्डिंग. फेक लगेचच ते करतात कारण दुसरी धाव याचा प्रयत्न आकाश करत होते. फेकी बरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांनी केली. रन मिळते एक आणि आता हे धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 49 या आकड्यावरती. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काटे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना पहिलं सत्र सुरू आहे. पिच होता, लॉफ्ट केलाय सरळ बॅटने लॉंग ऑन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय तो संदीप फुटाणे. डाऊन दी बॉल कॅच त्याने घेतली आहे. विकेटचं पतन. चौथा धक्का खोणी क्रिकेट संघाला. चौथा धक्का बसला आणि नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला. अक्षय फुलर लेन बॅक टू दी बॉलर. ड्राईव्ह केला या ठिकाणी. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चेंडू आहे भरपूर वेगाने. सँडी गुड फिल्डिंग. फेकी होते नॉन स्ट्रायकिंग एंडला. चेंडू निसटलाय परंतु बॅकिंग आहे त्या ठिकाणी. धाव नसेल दुसरी. भरपूर वेगाने चेंडूच्या वेगाने येत होता तितक्याच वेगाने चेंडूच्या दिशेने ते धावले आणि एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलून त्या ठिकाणी फेक केली. अक्षयने अखेर या षटकामध्ये कमबॅक केलं. एक विकेट त्याने मिळवली आणि धावसंख्या खर्च केली ती म्हणजेच 12 धावा. आणि आता 4 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद श्री गणेश क्रिकेट संघ खोणी जाऊन पोहोचलाय तो 50 या आकड्यावरती. स्लॉग बदले एक षटक अजूनही या ठिकाणी शिल्लक आहे. चार षटकांमध्ये धावसंख्या आपण बघितली ती 50. सकाळचं सत्र आहे. कुठेतरी गोलंदाजीसाठी बेनिफिट असतं आपण नक्कीच म्हणतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा पहिला सामना असतो आणि तेव्हा पहिल्या सामन्यामध्ये मोस्ट ऑफ कॅप्टन्स त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतात आणि तेच केलं काटेने. परंतु खोणीचं कौतुक असेल ज्या पद्धतीनं त्याने धावसंख्येला उभारी दिली आहे. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि आतापर्यंत धावा पाहायला मिळत आहेत त्या 50 धावा. आणि स्लॉगमध्ये येतोय तो रोहित पाटील. या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर आहे आणि सध्याच्या घडीला एक स्ट्रेंथ बॉलर म्हणून नेहमीच त्याला आपण बघतोय काटी संघामध्ये. आणि आता या षटकामध्ये तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ज्या रोहितनं तिसरं षटक हाताळलं होतं धावसंख्या खर्च केली होती 13. तो रोहित पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये. दिनेश ठोंबरे स्ट्रायकिंग एंडला. हो वेग भरपूर होता. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला ते दर्शवता स्पॉटकडे बघत राहिलेत दिनेश. टप्पा पडल्यानंतर असं वाटलं की हा चेंडू स्कीड झाला असावा खेळपट्टीवरती आणि जो बाउन्स हवा होता या फटक्यासाठी दिनेशला तो बाउन्स मिळाला नाही आणि पहिला चेंडू रोहित पाटीलचा निर्धाव. फुलटॉस होता बॅटची कडा घेऊन. थर्डमॅन मधून हा चेंडू वेगाने चाललाय तो लॉंग स्टॉपला सीमा पार जातो. अर्थातच त्या ठिकाणी थोडा थांबला होता चेंडू आणि अंपायरचा इशारा येतोय तो चौकार. बाहेरची कडा घेतली होती आणि त्या ठिकाणी आपण बघितला तो गलीमधून भरपूर वेगाने चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. ऑन साइडला चेंडू चाललाय. रोहित फॉलोथ्रो मधून धावले त्या ठिकाणी मिड ऑनच्या दरम्यान परंतु डीप मधून आलेले क्षेत्ररक्षक उचलतात चेंडूला. फेकी स्ट्रायकिंग एंडला. बॅकअप नाहीये. वेगाने हा चेंडू चाललाय आता ओव्हरथ्रोच्या माध्यमातून सीमा पार. धावा किती असेल आमच्या अंपायरच्या ठिकाणी दर्शवतील. एकंदरीत 6 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. क्षेत्ररक्षणामधून त्या ठिकाणी आपण बघितलं तर हलगर्जीपणा मी म्हणणार नाही कारण बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी. डीप मधून संदीपने
त्या ठिकाणी थ्रो केला होता स्ट्रायकिंग एंडला. बॅकअपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित नव्हते आणि हा चेंडू मात्र निघून गेला तो ओव्हर थ्रोच्या माध्यमातून सीमा पार. बाय टू गेट 4 फ्री. धावफलक आपण बघतोय 60 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही आपण बघू शकाल तर शिल्लक आहे आणि धावसंख्या सुस्थितीमध्ये आतापर्यंत आपण बघतोय खोडीला. दिनेश सध्या पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या अगेन्स्ट रोहित पाटील. ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केलाय ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मध्ये. राज भरपूर वेगाने आता पोहोचले, उचलून फेक होते, नॉन स्ट्रायकिंग ॲक्युरेट फेकी आणि रनआउटची विकेट. चौथा 5वा धक्का या ठिकाणी बसलाय आणि हा फलंदाज बाद होतोय तो अजय उतेकर. नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर यायचं आहे हेदुटणे. आणि आज जे अर्थातच जर आपण बघितलं तर आज गावला बिलॉंग करणारे आमचे समालोचक नितीनजी काळ आणि मी स्वतः हेदुटणेचा भरपूर वेगाने हा चेंडू भरपूर फोर्सने गोलंदाजी करतात रोहित. या षटकामध्ये अगोदरचे 2 चेंडू जेव्हा ते रिलीज पॉइंटला येतात तेव्हा आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. कधी कधी लोअर फुलटॉसला देखील कमी गतीने देखील चेंडू हाताळले जातात तेव्हा देखील गोलंदाजाकडून अशा पद्धतीचा आवाज पाहायला मिळतो जो फलंदाजाची मनस्थिती बदलवणारा असो. प्रेम भोईर यांच्या ठिकाणी आगमन होतं आणि त्याचबरोबर आदरणीय श्री पंडितजी भोईर साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत गावदेवी क्रिकेट संघ आयोजित उंबारली चषकच्या या 3ऱ्या दिवसामध्ये. धावफलक आपण बघतोय 61 वरती आणि आता चेंडू शिल्लक आहे तो अखेरचा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय तो करण. पुलर लेन बॅटची कडा आहे, गरंगळत भोवऱ्यासारखा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. त्या ठिकाणी विकेट किपर पोहोचत आहेत, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा. जिथे एक होती तिसरी तिथे दुसरी धाव देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. षटक संपन्न अर्थातच पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि धावा या ठिकाणी आपण बघतोय त्या खोणी संघाच्या 63 आणि आता लक्ष असेल ते 64चं. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई या संघासमोर. काटई म्हटलं की ग्रामीण संघटनेचे आपले अध्यक्ष विनोददादांचा संघ आपण बघतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी दरवर्षीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळाली नाही. याही वर्षी अजूनही जर आपण बघितले तर ही स्पर्धा होईल की नाही हा निर्णय अजून घेतलेला नाही आहे. परंतु स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या माध्यमातून एक नवीन स्पर्धा त्यांनी प्रस्तुत केलेली आहे. आयोजक आहेत गावदेवी क्रिकेट संघ खाडे आणि नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रोप्रायटर दिनेशजी पाटील साहेब. त्यांच्या माध्यमातून ऑल इंडिया ओपन अर्थातच धनराशी जर आपण बघितली प्रथम क्रमांकाची तर 20-21 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं. ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल खार्डीच्या मैदानावरती. ही स्पर्धा प्रस्तुत केलेली आहे ती स्वर्गीय रतनबुवा पाटील या स्पर्धेने. धावफलक आपण बघितलं 63 वरती आणि 64चं आता लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये खोणी संघासमोर. हेदुटणे आणि आजचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी रिपोर्ट करा आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल मी आमंत्रित करतो. याच्या 3ऱ्या दिवसामध्ये येत आहेत प्रथमच आजदेगाव या गावाला बिलॉंग करणारे आपले समालोचक गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या आपल्या वाणीमधून जे सेवा करतात नितीनजी काळ. धन्यवाद. हो धन्यवाद करण.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणनाला बंधन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित उंबारली चषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आणि स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं सत्र आपण पाहिलं तर 6 गड्यांच्या मोबदल्यात खोनी संघाने आपण पाहिलं तर 63 धावा कुठल्यात आणि काटे संघासमोर 64 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. कोणत्याही धावा सेफ नाहीयेत कारण की काल 4 षटकात वाकलन संघाने 70 केल्या होत्या. मात्र त्या धावांचा पाठला खाडी संघाने केलाय. हेडुसनचे कॅप्टन इथे आलेले आहेत. आजदे टीमचे कॅप्टन. चला आपल्याला आम्ही वारंवार सूचना करतोय जास्त वेळ घेऊ नका. ग्रामीण संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे आणि ते नियम तुम्हाला फॉलो करायचे लक्षात घ्या. 64 धावांचं लक्ष. 5 धावा आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात जरूर मिळाल्यात या मॅचमध्ये. मात्र ते काय घडलंय पहिल्या सत्रामध्ये आता महत्त्वाचं नाही आहे. काटेरी संघाडी या 64 धावा कशा चेस करायच्या हे प्रयत्न त्यांना आता करावे लागतील. राहुल चौधरी सलामी देत 9 सेकंडला. संदीप फुटाणे आहेत आणि पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज हर्षद ठोंबरे. आपण हर्षद या मॅचमध्ये रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. 64चं लक्ष आहे. पॉवरपेची 2 षटकं खूप महत्त्वाचे. रमेश मात्रे उर्फ मेक्या मॅन फ्रॉम सागाव मेन पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअरलेगचे पंच ज्याने एक काळ जेबीसीसी संघासाठी गाजवला प्रसाद सहस्रबुद्धे सरांना तुम्ही पाहत आहेत. गेम ऑन. 25 मिनिटाचा अवधी असेल या मॅचसाठी. पहिल्याच चेंडू तुम्ही पाहताय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला होता मात्र शॉट थर्डमॅनला तिथे थोडं झालंय खराब क्षेत्ररक्षण. संदीप तिथे दिसत आहेत. सिंगलने खातं उघडलं होतं. सिंगलने खातं उघडलंय राहुल चौधरीने. आता स्ट्राईक एंडला संदीप फुटाणे येतोय. 64 धावा. या मैदानाचा इतिहास तुम्ही पाहिला तर 104 धावा सुद्धा नितास मूर्ती वडवली बी संघाने कुठल्यात आणि तो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. खाडी संघ सेमीफायनल मध्ये. आजच्या 8 संघांमध्ये जो संघ क्वालिफाय होईल तो संघ संध्याच्या कालच्या सत्रात गावदेवी खाडी संघाबरोबर सेमीफायनल खेळेल. हा चेंडू तुम्ही पाहतात काय फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमा पलीकडं. संदीप फुटाणेच्या बॅट मध्ये येणारा हा पहिला षटकार. ताकद होती. टायमिंग किती चांगलं आहे संदीप फुटाणेचं. षटकाराने तो खातं उघडतोय. हा चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. हर्षद ठोंबरे सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मारून देणार नाही कारण की त्याच्याकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे. खुल्या गटातून सुद्धा तो भरपूर क्रिकेट स्पर्धा खेळतो. प्रत्येक टीमकडे आपल्याला एकाच कलरची जर्सी पाहायला मिळत आहेत. एक चांगली संकल्पना आहे. कोणी संघ आपण पाहिलं तर स्वर्गीय माधव मोतीराम ठोंबरे यांच्या स्मरणार्थ कुमार रुपेश माधव ठोंबरे याचकडून सर्व जर्सी त्यांना पुरस्कृत केले आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. चेंडू मध्ये 11 धावा हर्षद ठोंबरेने आतापर्यंत खर्च केल्यात. टार्गेट आपण पाहिलं तर 64 धावांचं टार्गेट आहे. भास्कर पाटील आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. कालही संपूर्ण दिवसात एक मॅच त्यांनी स्कोरिंग केली. आजही पहिल्या मॅचला तर आमच्या सोबत आहेत. आता बघायचंय अजून यानंतर 7 मॅचेस बाकी आहेत. भास्कर पाटील एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर दूरवर आहेत. एक लॉंग ऑनला एक मिड विकेटला असे 2 क्षेत्ररक्षक दोन्ही क्षेत्ररक्षक वेगाने धावून आले होते. मात्र तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. अजय होते. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपल धावा तुम्ही पाहू शकाल 13 धावा. पॉवर पिच्या षटकात चांगली धावांची गती आपण पाहिलं तर ज्यावेळी
खोनी संघ फलंदाजी करत असता 12 धावा खोनी संघाने कुठल्या त्या पहिल्या षटकात प्रत्युत्तर देताना आतापर्यंत 13 धावा कुठल्यात अजून एक चेंडू शिल्लक आहे. हर्षद ठोंबरे गोलंदाजी मार्कवर कोणी गाव कडून चांगला चेंडू होता तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला मिडॉनवरनं चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगॉनच्या दिशेने एक धावच इथे पूर्ण होईल. आकाश आहेत तिथे आकाश ठोंबरे एक धाव मिळते आणि पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 14 धावा आल्यात 50 धावा अजूनही करायच्यात येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. पहिल्या षटकात 14 आल्या 64चं टार्गेट आहे. लॉट्स प्रमाणे ही दुसरी मॅच आहे मात्र खंबालपाडा आणि वसारी मॅच आपण शेवटची खेळणार आहोत त्यामुळे यानंतर हेडुटणे आणि आजदे त्यानंतर नेजे उंबारली. चला स्पीडअप करा 25 मिनिटाचा अवधी आहे. लक्षात घ्या 3 षटकांत तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता थोडीशी चर्चा करू शकता. टीम मीटिंग सुद्धा खूप महत्त्वाची असते कारण की प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. कारण संधी तुम्हाला एकदाच मिळते. इथून मॅच पराभूत झाले तर नक्कीच 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. तर मी चर्चा करणं गरजेचं आहे मात्र जास्त वेळ तुम्ही चर्चा करू शकत नाहीये. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू असेल लक्षात घ्या. मात्र 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे रनआउट आणि हाईट फॅक्टर चेंडूवाडी. चला आजदे संघ या कोणी प्रतिनिधी आला असेल आजदे संघाचा तरी आपण या. टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं कालच सूचना प्रेमने केल्या आहेत तुम्हाला की दुसरी मॅच तुमची होणार आहे. ज्याप्रकारे काटे संघाची दुसरी मॅच होती म्हणजे त्यांना पहिली मॅच सांगितली आणि ते वेळेवर इथे आलेत. खोनी संघाचंही कौतुक करेल. इनिंग संपायच्या आत आजदे संघ इथे आला नाही तर आपल्याला पॅनल्टी लागेल लक्षात घ्या. कारण हेडुटणे संघाचा संघाने किती उपस्थित आहे. यावेळेस मात्र संदीप फुटाणेच्या बॅट बंद फटका काय चांगला आणि टायमिंग बघा किती अप्रतिम आहे. चेंडू लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडं षटकार. घेऊन अरुण गोलंदाजी मार्कवर हा चेंडू वन साईडला खेळत होता मात्र पंच पाहतायत ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. पंच वाईटची खून करतायत आणि या धावा कुठेतरी थांबाव्या लागतील कारण की पहिल्या षटकात 14 आल्या त्यानंतर षटकार आणि त्यानंतर एक सिंगल वाईटच्या स्वरूपात म्हणजे एकूण 21 धावा झाल्या. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाच्या कारण 64 धावांचं टार्गेट आहे. काल त्यांनी सामने पाहिले असतील कारण या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग होतोय. काल एकाच मॅचमध्ये 2 अर्धशतक आपण पाहिले सागाव संघाचा सचिन म्हात्रे आणि ऋषी भोईर जो वाकल्यांचा खेळाडू. ऋषीने कालच्या दिवसात आपण विचार केला या स्पर्धेत 100 धावा मात्र सचिन म्हात्रेने 2 मॅचमध्ये 103 धावा कुठल्या होत्या. अरुण गोलंदाजी मार्कवर हा चेंडू तुम्ही पाहतायत मिडविकेटच्या दिशेने खेळतात मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे करण आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय करणचं फेकी चांगली होते. आता मात्र डावकर आताचा फलंदाज राहुल चौधरी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतोय. धावपलका धावा आपण पाहिल्या तर 22 धावा झाल्यात. 64 धावांचं लक्ष 22 धावा झाल्यात. उंबारली क्रीडांगण आपण पाहिलं तर मैदानाच्या चारही बाजूला तुम्ही चांगली फटकेबाजी करू शकता. षटकार चौकार मारू शकता. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. ज्याप्रकारे वाकलन संघाला असं वाटलं 70 धावा त्यांच्या काल झाल्या होत्या. 71चं टार्गेट होतं. पहिल्या षटकात फक्त मोतीरामने 10 धावा दिल्या होत्या मात्र त्यानंतर केतनने 21 जीतने 20 आणि अविनाशने 24 दिल्या तब्बल. शेवटच्या चेंडूवरती षटकार लागला. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गच आहे. गोलंदाज अरुण गोलंदाजी मार्कवर हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून घेतले क्षेत्ररक्षक डीप मध्ये आकाश आहे तिथे स्ट्राईक रोटेट करतायत. एक चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल राहुल चौधरीचं कारण की त्याला माहिती आहे संदीप फुटाणेच्या बॅटमधनं धावा येतात. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. 23 धावा धावपल कधी लागल्यात. एका बाजूला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आपण पाहतोय. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा संघ त्यानंतर काशीनाथदादा पाटील असतील अनंता पाटील असतील. चला आजदे संघाचे कॅप्टन या आम्ही वारंवार सूचना करतोय. दुसऱ्या बाजूला खोली संघ आपण पाहिला तर किरणदादा ठोंबरे यांचा संघ आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल आमच्या सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. संदीप फुटाणेच्या बॅटमधनं अजून एक षटकार.
4 चेंडूमध्ये 15 धावा अरुणने खर्च केल्या आहेत. अरुण गोलंदाजी मार्कवर. संदीप फुटाणे ऑन फायर. लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं सुपर षटकार. थांबवणूक किती कठीण झाले कोणी टीमला. 32 धावांवरती खेळतो वैयक्तिक सँडी. जी बॅटिंग आम्ही 2 वर्ष देसाई अध्यक्ष चषक मध्ये पाहिली. 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते 25 ते 28 ला. त्या स्पर्धेत काटे संघाचा नेहमीच चांगला खेळ राहिलाय, खास करून संदीप फुटाणे. अजून एक चांगला फटका, मात्र आता टायमिंग व्यवस्थित झालंय का. क्षेत्ररक्षक आले तिथे आणि खूप चांगला झेल टिपलाय मिड विकेटला आकाशने आणि फलंदाज संदीप फुटाण्याची खेळी इथे होईल समाप्त. एकदा जोरदार टाळ्या उद्या संदीप फुटाणेसाठी. 32 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे साकारली आणि 2 षटकात काटे संघाने आपण पाहिलं तर जवळजवळ धावा कुठल्या त्या 35, म्हणजे अजून 29 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडू. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आता काटे संघाला. नितीन फुलरे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आम्हाला सर्व पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनेक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत आणि तेवढेच चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. मागच्या वर्षी ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा झाली, त्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी संघ पुरस्कृत केला होता. ती स्पर्धा सुद्धा पुन्हा तुमच्या भेटीसाठी येते. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता राज आले, स्वतः कॅप्टन आले तिसऱ्या क्रमांकावरती. ज्या प्रकारे भारतीय संघनायक आपण पाहत असतो विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावरती. काल आपण गुजरात आणि महाराष्ट्र ही प्रेक्षणीय मॅच पाहिली आणि कृष्णा सातपुते काय बॅटिंग केली भास्कर, आणि महाराष्ट्राने ती मॅच जिंकली. 41 धावा कुठल्या कृष्णा सातपुतेने 16 चेंडूमध्ये. गुजरात संघाला मात्र पराभूत केला. ठाणा रायगड आपण पाहतो, मुंबई ठाणे असंही पाहिले, मुंबई पुणे मॅचेस पाहिले. चेंडूची मागणी केली आहे. चेंडू हरवला, फुटला. चॉईस चेंडू नाहीये. आयोजक जो चेंडू देतील तो तुम्हाला घ्यावा लागेल राहुल. कारण सकाळी सूचना केल्या, चेंडू हरवला फुटला तर तुम्हाला आयोजक जो चेंडू देतील तो तुम्हाला घ्यावा लागेल. 18 चेंडू 29 धावाची गरज आहे. कोणीचे ग्रामपंचायत सदस्य जयेश म्हात्रे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जयेश म्हात्रे यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा अजूनही करायचे आहेत. हर्षद ठोंबरे येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये, ज्या हर्षदने पॉवर प्ले मध्ये 14 धावा दिल्या होत्या. तोच हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतो आणि पायचीचं स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज राज शून्यावरती बाद. भावेश पाटील येत आहेत. राज शून्यावरती बाद झालेत पायचीच्या स्वरूपात. राहुल लगेच सांगितलं राजला की बरोबर तू स्टँडच्या मधोमध होता, योग्य डिसिजन. रमेश मात्रे उर्फ मेके यांचा हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. राहुलने लगेच सूचना केल्या राजला की तू बाद आहे. 17 चेंडू 29 धावांचं इक्वेशन अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल. मॅच रंगतदार होईल कारण हर्षद ठोंबरे दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत. चला आज टीमचे कॅप्टन या, वारंवार आम्ही सूचना करतोय, आयोजक आम्हाला सूचना करतायत. इनिंग संपल्यानंतर तुम्ही आले तर 3 रनची पेनल्टी असेल.
म्हणजे मॅच सुरू होण्या अगोदरच पॅनल्टी. हा चेंडू उंच गेलाय, झेल कोण घेणार? कारण आपण पाहिलं तर एसटी अरुणने कॉल दिला नाहीये, बिभीषण म्हात्रे आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारचा इथे कॉल झाला नाहीये. एक्झॅक्टली काय घडलं मैदानात हे हर्षद सांगतायत. अमित पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. म्हणतो मैदानात काय घडलं तर कॅचेस विन द मॅचेस, तुम्हाला झेल घ्यावे लागतील. कारण हर्षद टोंबरे चांगली गोलंदाजी करतात. कालही पहिल्या मॅचमध्ये फिल्डिंग खराब झाली, त्यामुळे मॅच गमवावी लागली होती. एक धाव मिळाली इथे, धावसंख्या होईल ती 36. 28 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडूपासून 12 धावा फक्त जास्त आहेत, म्हणजे 2 षटकार जास्त आहेत या मॅचमध्ये अजूनही काटेरी संघासमोर. काटेरी संघ सुद्धा सहजा हार मानणारा संघ नाहीये, त्यांची बॅटिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. जयेश म्हात्रे साहेबांचे आगमन झाले, ग्रामपंचायत सदस्य खोरी. तर या जयेश म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. एक चांगले आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांचं आम्ही उंबारली चषकमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीप फुटाणेने आपलं काम तर जरूर केलंय, मात्र येणाऱ्या फलंदाला चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र बॉटमचा वापर केलाय, हलक्या हाताने खेळत आहेत भावेश. एकच धाव मिळेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, एक धाव मिळते. संयम भरपूर आहे राहुल चौधरीकडे आणि तो संयमाने खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव मिळेल. हर्षद टोंबरेचं कौतुक करेल, तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 37 धावा झाल्यात 4 चेंडूमध्ये, 2च धावा दिल्यात आतापर्यंत हर्षदने. रिव्ह्यू घेतलाय 15 सेकंद नंतर नाहीये रमेश म्हात्रे. लक्षात घ्या हर्षद, 15 सेकंदाच्या आत तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचे. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमकडे असेल रनआउट आणि हाईट फॅक्टर चेंडू चेक करण्यासाठी. एक रिव्ह्यू जर तुम्ही कमावला त्यानंतर रिव्ह्यू मिळणार नाही, लक्षात घ्या. तर 37 धावा धापलकोती तुम्ही पाहू शकाल. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला आता पाहायला मिळते. हा चेंडू पंच रमेश म्हात्रे यांना पाहावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतायत. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात त्या 38 धावा धापलकती लागल्यात. 26 धावांची अजूनही गरज आहे. भास्कर चेंडू आपण पाहिले तर 14 आहेत, म्हणजे 14 चेंडू 26 धावा या क्रीडांगणाचा आपण विचार केला तर माग नाहीये. मात्र गोलंदाजी जर चांगली झाली. तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसरे पंच राजकुमार पाटील जाते. तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. 14 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तिसरे पंच मैदानात आलेत. गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतला जातोय आणि ते सिद्ध झालं तर गोलंदाज बाद होऊ शकतो. बऱ्याच वेळा चित्र आपण पाहत असतो. चौदा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा अजूनही करायचे आहेत. राजकुमार पाटील गेले. तिसरे पंच आमचे हर्षद. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते, मात्र पंचांचा इशारा येतोय चेंडू सीमा पार जाईल. चौकार. सदस्य जयेश म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. विकी टोंबरे यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि सागर पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. विनाश काळन सुद्धा येत आहेत. तर चेक केला जाते
नो नाहीये. 4 धावा मिळतील. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. मात्र 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे. 13 चेंडू आणि 22 धावा या मॅच मध्ये. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र फलंदाज क्लीन बोल्ड होतोय. षटक क्रमांक 3 ते समाप्त. देतो की आपल्या शुभ असते. ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली ते खोणीगावचे नितीन फुलोरे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी पंडित भोईर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या नितीन फुलोरे आपल्या इथे सन्मान केला जाईल. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. पाण्याची मागणी मैदानात केली त्यामुळे आपण काही सन्मान करूया. एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत नितीन फुलोरे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. तर चला आज ते संघ आपण इथे उपस्थित राहायचे. बघा तुमची जी ॲडजस्टमेंट होती 18 तारखेला सामना हवा होता तेही ॲडजस्टमेंट आयोजकांनी केली. मात्र आता पॅनल्टी तुम्हाला लागेल. त्यानंतर जयेश मात्र आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, ज्यांचं आताच आगमन झालं. पंडित भोईर यांना विनंती होतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. खुनी ग्रामपंचायत सदस्य जयेश म्हात्रे यांचाही सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर आपण लगेच मॅचकडे वळणार आहोत. विकी ठोंबरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे खोनी संघासाठी. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपये. गोलंदाज आपण पाहिलं तर अजय येत आहेत. 12 चेंडू आणि 22 धावा. सामना बरोबरी सुटल्या सर्व विकेट पाहिले जातील. त्यानंतर टॉस. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. लेग बाईसचा इशारा येतोय. 1 धाव मिळते. राहुल चौधरी अजूनही मैदानात आहेत, मात्र मोठे फटके येत नाहीयेत. जयेंद्र मोहन काळन यांना विनंती होतो आपण या हेडुटणे गावचे. जयेंद्र मोहन काळन यांना विनंती होतो की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा झाल्या. 43 म्हणजे 21 धावा अजूनही करायच्या आहेत येणाऱ्या 11 चेंडू पासून. 11 चेंडू आणि 21 धावा म्हणजे नेट टू नेट फाईट आहे. सामना अजूनही 50-50 आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. रोहित पाटील मैदानात दाखल झालाय. सर 1 मिनिट. पण जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण मैदानाच्या बाहेरून जायचंय. चला जरा लवकर लवकर या. जे हितेश जरा लवकर लवकर. मॅच थांबते आपली. मॅचचा एक रिदम असतो. 11 चेंडू 21 धावांची अजूनही गरज आहे. विकेटवर आपण नजर टाकली तर अजूनही 20 धावा चालू शकतात विकेटच्या आधारावर. पहिल्या सत्रात कोणीचे 6 विकेट गेलेत. टॉस सुद्धा काटे संघाने जिंकलाय. प्रचंड वेग चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू होता. पण वाईट चिकून करतायत. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावपलका धाव लागल्या त्या 44. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाज अजयला तुम्ही पाहतायत. प्रचंड वेग आहे अजय या गोलंदाजाकडे. मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण की 11 चेंडू आहेत तुमच्याकडे. 20 धावांचा बचाव करायचा आहे या मॅच मध्ये. मुहूर्त विकेट. वेगवान चेंडू, त्याला वेगवान उत्तर दिलंय मिड विकेटच्या दिशेने. हर्षद टोंबरेकडनं थोडीशी चूक झाली. 2 धावा व्हायला हव्या होत्या, मात्र नकार दिलाय. मिड विकेटला थोडीशी मिस फील्ड झाली होती. हर्षद टोंबरे तिथे होते. 1 धाव मिळते.
फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल करावा लागतो कारण लेफ्टी रायटी ज्यावेळी बॅट्समन असतात एकच धाव मिळते. धावसंख्या 45, 19 धावांची अजून गरज आहे. आज ते टीमचे कॅप्टन आलेले आहेत. 10 चेंडू आणि 19 धावा. या षटकांतर आपण टॉस करूया. दहा चेंडू आणि 19 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे काटे टीमला. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय सॉफेटने लॉंग ऑनच्या दिशेने. सिंगल मिळते. राहुल चौधरी मात्र अजूनही बॅटचा फेस खोलत नाहीये. सिंगल डबलला ते प्राधान्य देत आहेत. 46 धावा झाल्यात. 18 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काही घडू शकते या मॅच मध्ये. भावेश पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर. 9 चेंडू आणि 18 धावा. जिथे हर्षदने तिसरं षटक फेकलं तिथून चांगला कमबॅक केलाय कोणी टीमने. हा चेंडू तुम्ही पाहतायत रोहित पाटीलच्या बॅटच्या मधोमध येतो आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. बदलले आता 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. रोहित पाटीलच्या बॅट मधनं षटकार आलाय. मॅच खुला करणारा हा षटकार आहे. 8 चेंडू मध्ये आता 12 धावा करायचे आहेत. 11ही चालू शकतात विकेटच्या आधारावरती. काटेरी टीमला काटेरी संघाचे विकेट आपण पाहिले तर आतापर्यंत 3 गेलेत. कोणी संघाचे 6 विकेट गेलेत. टॉस सुद्धा काटेरी संघाच्या बाजूने. हा प्लस पॉइंट आहे त्यांच्यासाठी. 8 चेंडू 12 धावांची गरज. चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा किती वेगाने पूर्ण करतायत राहुल आणि रोहित. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा आपण पाहिल्या तर 54 धावा. 64चं टार्गेट आहे. म्हणजे 7 चेंडू आणि 10 धावांची अजूनही गरज आहे. 9 धावाही चालू शकतात विकेटच्या आधारावरती. कोणत्याही प्रकारचं कंपल्सरी चेसिंग नाहीये. या स्पर्धेचा नियम आहे जे ग्रामीण संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. त्यामुळे सर्वप्रथम पहिले विकेट पाहिले जातील त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. टॉस करूया आपण. कोणीचे ग्रामपंचायत सदस्य जयेश म्हात्रे यांना विनंती होतो की आपण टॉस करायचे. 5 ओव्हरची मॅच असेल. आजचे विरुद्ध हेडूडने. एका बाजूला अविनाश कालाने दुसऱ्या बाजूला करण पाटील आहेत. कॅप्टन आलेले आहेत. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. थोडीशी चर्चा करतोय कोणी संघ आपण पाहतोय. चोपन्न धावा झाले हर्षद. 10 धावांची गरज आहे. नाणेफेकीचा कौल आम्ही या ठिकाणी करतोय. कोणी ग्रामपंचायतीचे सदस्य जयश्री म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हिदुडणे आणि आजे मध्ये नाणेफेकीचा कौल असेल. काटा कॉल आहे. हिदुडणेच्या कॅप्टनचा पडतोय छापा. करण पाटील नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो आजे संघाने. आपला निर्णय काय असेल? 5 मिनिटात सांगतो. डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊयात आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. काटे आणि खोणीच्या दरम्यान. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नितीनजी काळ. तर 6 चेंडू करण 10 धावांची गरज आहे. 9 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. अजय संघ टॉस विन आहे. बघायचे शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज लखन. लखनचा पहिला चेंडू तुम्ही पाहताय. मिड विकेटच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नाहीये. राहुल सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत. आतापर्यंत तेच काम त्याने केलंय. सलामीला ते आलेत मात्र वारंवार ते स्ट्राईक रोटेट करतायत. मोठे फटके ते मारत नाहीये. मोठ्या फटक्यासाठी ते जाणले जातात. मात्र काहीतरी टीम प्लॅनिंग थोडंसं वेगळं आहे. लखनने हा सामना खोरी संघाला जिंकून दिला तर विकी डोंबरे यांच्याकडे 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची गरज आहे. 8 धावाही चालू शकतात काटेरी संघाला विकेटच्या आधारावरती. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये.
हा चेंडू तुम्ही पाहतायत रोहित पाटीलच्या बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. चेंडूने आता मात्र 3 धावांची गरज आहे. 2 धावाही चालू शकतात काटाई संघाला विकेटच्या आधारावरती. व्हॉलेंटियर्स आपण जर आपल्या जागेवर थांबायचे. चारी बाजूला मैदानाच्या गावदी उंबारली टीमचे जेणेकरून चेंडू लवकर मैदानात येईल. 4 चेंडूने आता 3 धावांची गरज आहे. रोहित पाटीलच्या बॅट पण आपण पाहिलं तर 2 षटकार आलेत. गोलंदाजी सुद्धा रोहितने चांगली केली. संदीप पुटाणेने एक मॅरेथॉन इनिंग साकारली 10 चेंडूमध्ये 32 धावा. आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. हा चेंडू पंचांना पाहावं लागेल. लेगस्टंपच्या बाहेर जातं थोडासा दबाव आहे. लखन या गोलंदाजी वाईटचा इशारा येतोय. एक धाव अजून ऍड होईल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे आता फक्त 2. एकही धाव चालू शकते विकेटच्या आधारावरती. 4 चेंडू आणि 2 धावा. रंगतदार मॅच झाली होती मात्र हा चेंडू पुढे आले आणि झेल तिथे टिपलाय. रोहितला मात्र मैदान सोडावं लागेल. आशिष भोईर आमचे जीटीसीचे फाउंडर यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा अजूनही करायचे आहेत. विकेट आपण पाहूया. कोणीचे 6 विकेट गेलेत. काटेचे विकेट आपण पाहिले तर 4 गेलेत. म्हणजे 1 धाव अजूनही चालू शकते. 9 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलंय रोहित पाटीलने. नवीन फंद अक्षय येत आहेत. विकेट कमी आहेत त्यामुळे एकही धाव चालू शकते 3 चेंडूमध्ये. म्हणजे लिगली 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. काही घडू शकतं. क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा आहे. काल 9 चेंडूमध्ये 40 धावाही झाल्या आहेत शेवटच्या मॅचला. त्यामुळे काही घडतं क्रिकेटमध्ये. कधी कधी कमी धावा असल्यानंतर होतही नाही. मात्र फलंदाज सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू आहे काटेरी संघासाठी. राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 चेंडू 2 धावा. हा चेंडू तुम्ही पाहतायत. फटका खूप चांगला आहे. विजयाचा चौकार येईल का? 1 धाव तर पूर्ण होते आणि इथे सामना जिंकलाय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघाने. हार्ड लक कोणी संघ. अभिनंदन. लाईनअप करायचे दोन्ही संघांना विनंती असेल. सेकंड तुम्हाला करायचंय. नंतर पुढच्या मॅचकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण बघूया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.